आणि या प्रकरणातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाचे अपडेट्स, दोनही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे। दोनही बाजूने खरं तर महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। काय नेमका युक्तिवाद होता, काय नेमकं घडलं, काय महत्त्वाचे मुद्दे या सुनावणी दरम्यानचे? गौरी, दोन्ही बाजू ज्या त्या न्यायालयानं ऐकलेल्या आहेत आणि आपला निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला आहे। खरं तर प्रशांत कोरटकरच्या 5 दिवसांच्या कोठडीची मागणी जी आहे ती आता सरकारी वकील असू देत आणि पोलिसांनी केलेली आहे। कोरटकर याला कोणत्या संघटना ज्या आहेत त्या आता मदत करतायत का, आणि एकंदरीतच कोरटकर जे 3 दिवस तपास केलेला आहे या तपासादरम्यान कोरटकरने जवळपास 5 ते 6 जणांची नावं दिलेली आहेत। यामध्ये जवळपास 5 ते 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो राहिलेला आहे। त्याच संदर्भात जवळपास 3 ते 4 हॉटेल मालकांना देखील आता तपासकामी या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती देखील या आर्ग्युमेंट दरम्यान पोलिसांनी दिली। त्यामुळे निश्चितच आहे या संपूर्ण बाबी पुढच्या काळामध्ये तपासात पुढे येण्याची गरज असल्याची माहिती दिलेली आहे। यामध्ये कोरटकर ज्या गाडीतून प्रवास करून त्या ठिकाणी त्यानं पलायन केलं होतं त्यामध्ये धीरज चौधरी याची ही गाडी जी आहे ती देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि त्याचा फोटो देखील पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण एक्सक्लुझिव्हली दाखवतोय। त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्याच घडामोडी पाहत असताना आणखीन कोणकोणत्या गाडी ज्या आहेत त्या या ठिकाणी त्या कोरटकरनं वापरल्या होत्या का याचा देखील तपास होणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील असू देत किंवा असीम सरोदे असू दे यांनी केलेला आहे। शिवाय पोलिसांनी देखील आता 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर कोर्ट नेमकं याबाबत कोणती निर्णय जो आहे तो घेतं। कोरटकरला त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळावी, जर अधिकची काही चौकशी करायची असेल तर न्यायालयीन कोठडी मिळावी। आतापर्यंत जी चौकशी झालेली आहे ती पूर्ण झालेली आहे। शिवाय कोरटकर याला सुद्धा अनेक धमक्यांचे कॉल आता येत असल्याची युक्तिवाद जो आहे तो कोरटकर याचे वकील जे आहेत सौरभ घाग यांनी देखील केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत हे सगळं प्रकरण बघत असताना आता न्यायालय कोणता निर्णय देतं हे पाहणं गरजेचं आहे। दोन्हीकडच्या बाजू ज्या आहेत त्या कोर्टाने ऐकून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आज नेमका आता न्यायालय कुठला निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गौरी, नक्कीच शेखर असं जोडले राहा। आपण एक महत्त्वाचे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। तर हीच ती गाडी आहे ज्या गाडीतून कोरटकर पळून गेला असा दावा सध्या पोलिसांनी केलेला आहे आणि तोच फोटो आपण एक्सक्लुझिव्हली बघू शकतो पुढारी न्यूजवर। ही गाडी आहे ती धीरज चौधरी याची असल्याचं पोलिसांनी दावा केलेला आहे आणि त्यामुळे ही गाडी सध्या पोलिसांनी जप्त केलेली आहे। तीच गाडी आपण सध्या बघू शकतोय। कोरटकर ज्या गाडीतून पसार झालेला होता, पळून गेलेला होता, ती गाडी हीच असल्याचा आता पोलिसांनी कोर्टासमोर हा महत्त्वाचा दावा केलेला आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे जाऊयात। शेखर, खरं तर महत्त्वाचा हा पुरावा म्हणावा लागेल। ती दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय पुढारी न्यूजवर। ज्या गाडीतून कोरटकर पळून गेलेला होता तो फोटो सध्या समोर आलाय। गौरी, अगदी बरोबर आहे। हीच ती गाडी खरं तर आहे ज्या XUV गाडीतून कोरटकरनं प्रवास केला होता आणि म्हणूनच ही गाडी जी आहे ती आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। कोल्हापूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते नागपूरला काल रवाना झालं होतं आणि त्यांनीच ही गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे। चौधरी याचीच ही गाडी असून त्याचे खरं तर CCTV मध्ये काही फुटेज प्राप्त झालं होतं आणि त्या CCTVच्या आधारेच या गाडीपर्यंत जे आहे ते पोलीस पोहोचलेले आहेत आणि त्याला या ठिकाणी अटक देखील होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। कारण या संपूर्ण बाबी ज्या समोर आलेल्या आहेत जवळपास 5 ते 6 लोकांच्या तो संपर्कात होता आणि त्या 5 ते 6 लोकांचा या नेमका उद्देश काय होता, याला लपवण्यामागे नेमकं कशा पद्धतीने त्यांनी मदत केली होती याचा तपास देखील होणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद जो आहे तो या न्यायालयामध्ये आज झालेला आहे। त्यामुळे निश्चितच आहे एक गाडी जी आहे ती आता जप्त झालेली आहे। दुसऱ्या आणखीनही काही गाडी जी आहे त्या या संपूर्ण आरोपीनं जे आहे ते वापरल्या असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तपासकामी या संबंधित नावं जी 5 ते 6 घेतलेली आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावं अशा पद्धतीचा देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला। त्यामुळे निश्चितच आहे आता पुढच्या बाबी नेमक्या काय काय या संदर्भातल्या येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच शेखर, खरं तर हा गाडीचा मुद्दा उपस्थित झाला म्हणून एक प्रश्न खरं तर सौरभ घाग यांचा युक्तिवाद मधला एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, ज्यामध्ये ते म्हणतायत की 65 कोटींची गाडीतून फिरतो असं सावंत यांचे वकील सांगतायत। मात्र भारतात अशी कोणतीही गाडी नाहीये।
गौरी अगदी बरोबर आहे. जवळपास 60 ते 65 कोटी रुपयांची गाडी घेऊन कोरटकर जो आहे तो फिरतो, अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी दिली असल्याचं खरं तर सौरभ घाग यांनी सांगितलं. मात्र देशामध्ये अशा पद्धतीची जवळपास 65 कोटी रुपयांची गाडी तरी आहे का, असा देखील युक्तिवाद जो आहे तो सौरभ घाग यांनी त्या ठिकाणी केलेला. त्यामुळं एकंदरीतच जे प्रकरण नेमकं काय आहे, धमकीचं प्रकरण असू दे किंवा जे फोन कॉलवरून ज्याबद्दलचं अपमानजनक वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात न बोलता कोणती गाडी वापरली आणि कोणकोणत्या गाडीतून यापूर्वी फिरलेला आहे या संदर्भातली खरं तर या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं जाते असं सौरभ घाग यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच हा गाडीचा मुद्दा निघाल्यानंतर देखील सौरभ घाग यांनी 65 कोटी रुपयाची गाडी जी आहे ती महाराष्ट्रात आणि देशभरात अशी आहे का, असा देखील सवाल जो आहे तो त्या ठिकाणी केला. त्यामुळं निश्चितच एक गाडी जी आहे ती आता XU महिंद्राची गाडी जी आहे ती त्या ठिकाणी जप्त केली असल्याची माहिती जी आहे ती मिळाली. त्यामुळं आणखीन कोणकोणत्या गाड्या या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान वापरले गेलेत का याचा देखील तपास जो आहे तो करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती आता पोलिसांनी केलेली आहे. गौरी, हो नक्कीच शेखर खरं तर असंच जोडले राहा. आपण ही दृश्य दाखवूयात. ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत. एक्सक्लुझिव्ह असा फोटो आपण पुढारी न्यूजवर बघतोय. कोरटकर ज्या गाडीतून पसार झालेला होता, पळून गेलेला होता, तीच ही गाडी असल्याचा दावा सध्या पोलीस करतायत. ती गाडी सध्या पोलिसांनी जप्त केलेली आहे. धीरज चौधरी असं नाव असलेल्या या व्यक्तीची गाडी असल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे. त्यामुळे या संदर्भातली आम्हाला अधिक चौकशी करायची आहे आणि त्यामुळेच प्रशांत कोरटकर याची न्यायालयीन कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सध्या पोलीस करताना बघायला मिळत आहेत. महत्त्वाची अपडेट, प्रशित पडवेकर अशी अनेक नावं खरं तर आहेत. सरकारी वकिलांनी युक्तिवादावी न्यायालयामध्ये ही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य, कोरटकर यांच्यासह त्याच्या कुटुंबियांना सुद्धा धमकी दिल्याचं आता कोरटकर यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. कोरटकरनं चौकशी दरम्यान काही माहिती सांगितलेली आहे. धीरज चौधरी, राजेंद्र जोशी, हिजापत अली, राजू पेटकर यांची नावं समोर आलेली आहे आणि त्या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा खरं तर पोलिसांकडून सध्या समोर येते. पोलिसांनी नेमकं कोर्टामध्ये काय म्हटलेलं होतं ते आपण बघत होतो. सोबतच प्रशांत कोरटकर यांचे वकील यांनी सुद्धा युक्तिवाद केला आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे प्रशांत कोरटकर यांच्या कुटुंबियांना सुद्धा धमकी देण्यात आली असं सुद्धा सौरभ घाग म्हणतात. दोनही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आणि यानंतर नेमका कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे जाऊयात. शेखर, दोनही बाजूंचा युक्तिवाद खरं तर महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले होते. पोलिसांनी सुद्धा खूप महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, महत्त्वाची माहिती दिली. पुढची जर न्यायालयीन कोठडी वाढवून दिली तर अनेक पुरावे समोर येऊ शकतात असं पोलिसांचं म्हणणं होतं. पोलिसांनी नेमकं काय म्हटलं कोर्टासमोर? गौरी, पोलिसांचं म्हणणं देखील हेच होतं की आपण 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये काही माहिती जी आहे ती गोळा केलेली आहे, ज्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण गाडी जी खरं तर या संपूर्ण पलायन काळामध्ये त्यानं वापरली होती ती गाडी धीरज चौधरी याची होती. ती वापरलेली गाडी जी आहे ती आम्ही जप्त केलेली आहे. शिवाय प्रशांत कोरटकर जो आहे तो संपूर्ण 5 ते 6 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता, ज्यामध्ये मध्य प्रदेश असू दे किंवा तेलंगणा असू दे या ठिकाणी तो गेला होता आणि त्या ठिकाणी कोणते हॉटेल्स त्याने वापरले होते, त्या ठिकाणी कोणकोणत्या लोकांना तो भेटला होता, हा देखील तपास करणं गरजेचं असल्याचं युक्तिवाद त्या ठिकाणी खरं तर इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी केला. शिवाय पोलिसांनी देखील त्या संदर्भातलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे. त्यामुळं निश्चितच आजच्या ह्या संपूर्ण सुनावणीनंतर आता कोर्ट काय नेमकं निर्णय जे आहे ते देणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा आता लागून राहिलेल्या आहेत. गौरी, नक्कीच करता शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. दोनही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे. कोर्ट नेमका अगदी थोड्याच वेळात खरं तर या संदर्भातला निर्णय देईल. कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही पुढारी न्यूजवर पाहतच राहणार आहात.